ताडकन उठली म्हातारी. बरं का, ताडकन उठली. हो, कुठं आहे? बाहेर उभी आहे. 2 दिवसाची उपवासी आहे. गाठी गाठीचं लुगडं, 90चं वय, सुरकुत्या पडलेल्या, मुखात दात नाही, केस पांढरे झालेले, कुडाचा आधार घेऊन बाहेर आली. लटलट कापत उभी आहे. अगं माझी ताई आली म्हणती का ग? आली आई. कुठं आहे? अंगणात उभी आहे. तिथंच थांब. तो एक विधी असतो माहेरचा, अरे का. घरात गेली, दुर्डीतल्या भाकरीचे 2 तुकडे, तांब्याभर पाणी. लेकीच्या पुढं उभी राहिली. एक भाकरीचा तुकडा डाव्या भागाहून फेकला उजवीकडे, एक तुकडा डावीकडे. तोंडावरून हात फिरून कडा कडा बोटं मोडून म्हणली, तुझ्यात जीव गुंतला होता बेटा, सुखाची राय. हा आनंद तोपर्यंत आहे जोपर्यंत माय जिवंत आहे. नाही तर यांचे अनुभव आहे. माय मरण पावली म्हणजे 6 महिन्यांनी भावाच्या भेटीला जावं वाटते. गेली. नेमकी वेळ सायंकाळची होती. भाऊ बाहेर गेला होता आणि वहिनी चित्रहार बघत होती. आणि हे पिशवी घेऊन दरवाजात उभी भावाच्या. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले आणि 11व्या मिनिटाला बहिणीचं रडणं सुरू झालं. का? 6 महिन्यापूर्वी मरण पावलेल्या मायची आठवण आली. पांडुरंगा, भिकारींसारखी उभी आहे, माझी पिशवी घ्यायला कोणी नाही. आज माझी माय असती, कावरी बावरी होऊन आली असती आणि तोंडावून हात फिरवून म्हटली असती, जन्मभर सुखाची राय बेटा. हा आनंद तोपर्यंत आहे. मी यासाठी सांगतो, दक्ष राजानं सक्त ताकीद केली होती, जो सतीचा सन्मान करेल त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. पण आई नाही घाबरली कायद्याला. सादर भली मिली एक माता. सती पुढे आली. पाहिलं, यज्ञामध्ये शिवाचं स्थान नाही. आणि ज्या यज्ञामध्ये शंकराचं स्थान नाही तो यज्ञ परिपूर्ण होत नाही. जो माझा बाप शंकराला मानत नाही त्याच्यापासून झालेला देहही मी ठेवणार नाही, असं काही योग अग्नी तनुजारा. सती योगाग्नीमध्ये जळून भस्म झाली. सगळा कल्लोळ झाला. शिवगणाने यज्ञाचा विध्वंस केला, भृगुण रक्षण केलं. सती जळून भस्म झाल्याचं शंकराला कळालं. भगवान शंकराने जटा आपटल्या. वीरभद्र नामक गण प्रगट झाला आणि वीरभद्र भूतावेताळाची सेना घेऊन निघाला. सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला. सकल सुरन बुद्धिवत फल देना. आता सती जळून भस्म झाली, पण सतीची मरतानाची इच्छा होती, जन्मोजन्मी शंकरपती मिळावे. तुलसी जी कहते, वासना पुनर्जन्म का कारण होता है. ती सती हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. तिचं नाव पार्वती. नाम पार्वती तनु पायी. आता सती जळून भस्म झाल्यापासून शंकरजी बैरागी झाले, उदास झाले. तरी बसायचे, चिंतन करायचे, सत्संग करायचे. बरं का, पती आणि पत्नी हे संसाररूपी गाड्याचे 2 चाकं असतात. इथे शेतकरी बसलेले आहे. गाड्याचं एक चाक मोडलं, त्या गाड्याची प्रतिष्ठा जाते. एक चाकवाला गाडा वाड्याच्या पुढे उभा असतो. अख्ख्या गावातली मोकाट कुत्री त्या गाड्यावर येऊन बसतात. एकच चाक गेलं की गाड्याची चव गेली. तसं पती आणि पत्नी संसाररूपी गाड्याची 2 चाक आहे. इथे जेवढे 7 दिवस असेल आमची गगनगिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना असेल.
हे दोन्ही चाकं शेवटच्या श्वासापर्यंत राहू द्या. पत्नीचं महत्त्व पतीला तेव्हा कळतं, पत्नी गेल्यावर. ती अर्धांगिनी असते. एक लक्षात ठेवा, पत्नी ही केवळ पत्नी नाही, कार्येषु मंत्री. भोजेषु माता, करणेषु दासी. तिच्या भूमिका आहे. जेव्हा संकट काळामध्ये पतिराजाला हिम्मत देते, तेव्हा ती मंत्र्याची भूमिका आहे, तेव्हा पत्नी नाही. नाही ती बारीक लक्ष ठेवून आहे. 1 महिना झाला पतीचं जेवण कमी झालं, सावकार रोज येतो 2 वेळा. कालपासून तर जेवला नाही पती. बारीक लक्ष ठेवून असते ती. सकाळी पती उठला, गोठ्यात गेला, त्यानं काहीतरी खिशात घातलं हे तिच्या लक्षात आलं. तरा 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 चालत आली गोठ्यात. काय घातलं खिशात? काही नाही. अहो काय घातलं म्हणते खिशात? काय नाही म्हणतो. हिनंच हात घातला खिशात पतीच्या, आणि ती वस्तू काढली ना, ती रोगोरची बाटली. काय करता? आत्महत्या. का? सावकार काल आलं होतं आणि ते निर्वाणीच्या शब्दात बोलून गेलं, उद्या दुपारपर्यंत पैशाची व्यवस्था कर, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडील. माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात. मी रात्री झोपताना निर्णय घेतला की त्याचा जोडा खाल्ल्यापेक्षा जीवन यात्रा संपवायची. शपथ आहे माझी तुम्हाला. अख्ख्या परिसरातली धुणी भांडी करील, लाज लज्जा सोडील, त्या सावकाराचे पैसे मी फेडील, पण मी पाया पडते तुमच्या माझ्या कुंकवाला धक्का लावू नका. अशा वेळेला खंबीरपणे उभी राहते तेव्हा पत्नी नसते, मंत्र्याची भूमिका आहे. कार्येषु मंत्री. जेव्हा पतिराजाला जेवण घालते ना, तेव्हा आई असते, हे लक्षात ठेवा. तिलाच आवडी निवडी सगळ्या माहिती असतात पतिदेवाच्या, आणि सगळे पदार्थ पतीच्या आवडीचे करणार, ताटात वाढणार, पुन्हा पदार्थाचे भांडे घेऊन ताटापुढे बसणार, आग्रह करू करू पतीला पोटभर जेवायला घालणार. तेव्हा पत्नी नाही, ती आईची भूमिका आहे. मी वेगवेगळे प्रकार सांगतो. तेव्हा आई. करणेषु दासी. पती जर आजारी पडला, पत्नी मरण पावलेली असेल, त्याला विचारा. कंबर दुखती, सुनला म्हणणार नाही झेंडू बाम लावून दे, ती लाजल. बहीण लाजल, मुलगी लाजल, आई लाजल, पण अर्धांगिनी आतून कडी लावून घेईल आणि मनसोक्त आपल्या पतिराजाची सेवा करेल. त्यावेळेला ती दासी असते. मी का सांगतो हे? सती गेल्यापासून अवस्था झाली महादेवाची. एकटे वैरागी झाले, लक्ष लागत नाही, निवांत बसतात. एकदा रामभद्र आले, आपको विवाह करना होगा. बोले एक बार देख लिया, संसार दोबारा नहीं देखने का. मेरी आज्ञा है तो सर पे रखता हूँ, सर पे मत रखो. तुम्हारे सर पे गंगा बहती है तो आज्ञा बह के चली जाएगी, हृदय में रखो. ठीक है बाबा, आप कहते हो तो मैं जरूर विवाह करूँगा. आता तुलसीदास जी कथा बदल करतात.